वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी शेवटचे 50 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, जे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. प्रत्येक विद्यार्थी हे 50 प्रश्न करूनच मित्रांनो परीक्षेला जा, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाईल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप असेल मित्रांनो, हवी असेल मित्रांनो, तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. नॉन स्टॉप 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो, आणि शेवटचे हे 50 प्रश्न असणार आहे. अतिशय फास्ट आणि स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करणार आहोत, कारण की यापैकी काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत नक्की पाहायला मिळणार आहेत. पहा पहिला प्रश्न. हे बघा, व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की बालक हे निसर्गत कोऱ्या पाटीसारखे आहे, त्यामुळे त्यांचे अध्ययन त्याच्या आविष्कारातून व्हायला हवे असे विचार कोणी मांडले? तर हे बघा, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. एका प्रकारे हे एक व्याख्या आहे, आणि ऑप्शन क्रमांक 1 जे असेल रूसो, ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की अध्ययन प्रक्रियेचा शास्त्रीय अभ्यास प्रथम करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाकडे जाते? तर हे बघा मित्रांनो, शास्त्रीयरित्या अभ्यास करण्याचे श्रेय कोणाकडे जाते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि एल थॉर्नडाईक म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो: गाल्टन, मेंडेल, आर.सी. ट्रॉयन किंवा पियाजे. तर हे बघा, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? तर ऑप्शन क्रमांक जे 2 असेल, मेंडल, हे काय असणार आहे? आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, चौथा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की 2-3 वेळा हा प्रश्न परीक्षेत विचारला गेलेला आहे की थॉटसनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध गती, अनुमान, अवकाश ज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण म्हणून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा हा प्रश्न परीक्षेत विचारला गेला होता. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, आणि थॉटसनची जी उपपत्ती असणार आहे ते अनेक घटक उपपत्ती असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते 3 असेल ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, पाचवा प्रश्न विचारलेला आहे की समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. हे बघा, कोणती बाब लागू पडत नाही अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेला आहे: शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचार प्रतीके आहेत. मुले कारक कौशल्याच्या आधारे विचार करतात. हे बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन 1 सुद्धा बरोबर आहे. आपल्याला काय आहे? कोणती बाब लागू पडत नाही? तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं उत्तर असणार आहे, कारण की लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करतात. हे या ठिकाणी अयोग्य दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, सहावा प्रश्न दिलेला आहे की सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो, आणि विल्यम्स जेम्स काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, सातवा प्रश्न विचारलेला आहे की शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही. अशा प्रकारे काय आहे? प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, आणि ऑप्शन क्रमांक 2 समायोजन काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, आठवा प्रश्न विचारलेला आहे की अध्ययन क्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता हे बघा मित्रांनो, जवळपास 6 ते 8 प्रश्न तुम्हाला कोणते विधान अयोग्य आहे, कोणती वैशिष्ट्ये नाही किंवा कोणते विधान चुकीचे दिलेले आहे, अशा प्रकारे प्रश्न नेहमी विचारले जातात. 2013 ते 2024 पर्यंत सगळे प्रश्नपत्रिका तुम्ही पाहून घ्या. तर काळजीपूर्वक प्रश्न तुम्ही वाचन करून घ्या मित्रांनो. या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रश्न प्रथम वाचा. ऑप्शन दिलेला आहे की या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा. हे बरोबर आहे.
या मुलांना मनोपचार तज्ज्ञाकडे न्यावे हे सुद्धा बरोबर आहे. त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे न्या हे चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जी 3 असणार आहे ते अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न आहे की अध्ययन क्रियेतील प्रगतीस खालीलपैकी कोणते विधान सहाय्यभूत ठरत नाही. हे बघा मित्रांनो, सेम तशाच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, फक्त प्रश्न चेंज झालेला आहे. प्रश्न असा आहे की अध्ययन क्रियेतील प्रगतीस खालीलपैकी कोणते विधान सहाय्यभूत ठरत नाही. तर हे बघा, एखाद्या विषयात विशेष रुची असेल तर प्रगती वेगाने होते. इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. जी गोष्ट शिकायची आहे तिचे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ते प्रगतीला अपकारक ठरते. तर हे बघा मित्रांनो, आपण जे टुक्केवाली व्हिडिओ अपलोड केली होती त्यामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचे पॉईंट दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे की अपकारक म्हणजे निगेटिव्ह टॅगवर्ड जे असतात मित्रांनो, जेणेकरून ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीमध्ये अशाच प्रकारचे असतात. ज्या ठिकाणी निगेटिव्ह वर्ड दिला मित्रांनो ते आपलं उत्तर असू शकत नाही, म्हणजे ते अयोग्य विधान आहे. तर या ठिकाणी जे ऑप्शन क्रमांक 2 असेल ते आपला काय असणार आहे, अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. आता या ठिकाणी प्रश्न चेंज झालेला आहे. या ठिकाणी विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते, डेफिनेटली आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, बाकीचे ऑप्शन पाहायची सुद्धा आवश्यकता या ठिकाणी नाही. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, स्मार्ट रिव्हिजन शेवटचे 50 प्रश्न आपण या ठिकाणी नॉन स्टॉप पाहत आहोत मित्रांनो, कारण हे व्हिडिओ पाहून तुम्ही परीक्षेला जा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे खूप फायदा या ठिकाणी मिळणार आहे. कारण सेम टू सेम प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आपण अतिशय ऑब्झर्वेशन करून हे 50 प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न दिलेला आहे की कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश डॅश होय. हे बघा, रिपीट होणारे हे सर्व प्रश्न आहे, वारंवार परीक्षेत विचारले जाणारे हे सिलेक्टेड 50 प्रश्न पण या ठिकाणी पाहत आहोत. आणि हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल, शारीरिक व मानसिक परिसीमा, हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टीची जुळवी करणे महत्त्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले आहे. तर हे बघा मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की आसुबेल यांची उपपत्ती कोणती. तर हे बघा, आसुबेलची उपपत्ती कोणती आहे मित्रांनो, तर अध्ययन व अनुदेशन उपपत्ती, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे 1 असेल मित्रांनो ते आपला डायरेक्ट उत्तर या ठिकाणी राहणार आहे. कारण की प्रश्न मोठा असतो मित्रांनो, परंतु प्रश्न कितीही मोठा तुम्ही असू द्या, या ठिकाणी फक्त प्रश्न असा विचारलेला आहे की आसुबेल यांची उपपत्ती कोणती आहे. ओके, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न काय विचारलेला आहे बघा. 13वा प्रश्न दिलेला आहे की संतुलित व्यक्तिमत्वात डॅश डॅश अपेक्षित आहे. हे बघा मित्रांनो, संतुलित व्यक्तिमत्वात काय अपेक्षित आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. प्रभावीपणा, प्रयत्नवादिता, चिकाटी किंवा गरजा, उद्दिष्टे व कार्यक्षम समन्वय, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि जे ऑप्शन क्रमांक डी असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे की संतुलित व्यक्तिमत्वामध्ये गरजा, उद्दिष्टे व कार्यक्षमता समन्वय हे आवश्यक असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक हे बघा, प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य आहे. व्याख्यान पद्धती संदर्भात मित्रांनो नेहमी प्रश्न विचारला जात आहे आणि या ठिकाणी प्रश्न तशाच प्रकारचा आहे की असत्य आहे. आता कोणते विधान असत्य आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा, अवधान केंद्रीकरण होते हे चुकीचं दिलेलं आहे, म्हणजे पहिलाच जे आपला ऑप्शन असेल मित्रांनो ते बरोबर असणार आहे. हा आपला असत्य विधान या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात की प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिच्या आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसून येतो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. विस्थापन, प्रतिपूरण,
तादम्य किंवा कृतक समर्थन, तर हे बघा मित्रांनो तादम्य काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले. खूप खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो की संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले. तर 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जीन पियाजे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे डी असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न विचारलेला आहे की संयमित, अभ्यासू, संशोधक, संकुचित या उदाहरणाचा समावेश व्यक्तिभेदातील कोणत्या अंगात होईल अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि वृत्ती काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न दिलेला आहे की क्रॉनबेक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्याच डॅश डॅश असे म्हणतात, डॅश डॅश मूल्यमापन असे म्हणतात अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. निर्णय प्रेक्षी हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करत आहोत आणि नॉन स्टॉप सिलेक्टेड 50 प्रश्न आपण आजच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की गेसल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिलेला आहे मित्रांनो. तर हे बघा या ठिकाणी जे योग्य उत्तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आलेलं आहे ते गुणविशेष आलेलं आहे आणि याचं उत्तर परिपक्वता सुद्धा असू शकतो मित्रांनो. परंतु ऑफिशियल आन्सर की मध्ये ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते आपला बरोबर उत्तर दिलेला आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा गुणविशेष त्या ठिकाणी उत्तर लावू शकतात. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न विचारलेला आहे की गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेचे 120 घटकांचे वर्गीकरण, ओके 120 घटकाचे वर्गीकरण केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणत्या घटक बसत नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा बोध, स्मरण, मूल्यमापन हे बरोबर असणार आहे. परंतु पद्धती या ठिकाणी बसत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या अवबोधाच्या संबंधित विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे. मित्रांनो जवळपास 7वा 8वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत की ज्या ठिकाणी विधान अयोग्य आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा अवबोधाच्या संबंधित अयोग्य विधान कोणते, तर हे बघा अवबोध ही संवेदन नंतरची पायरी आहे. संवेदनामध्ये मन क्रियाशील असते तर अवबोध मध्ये निष्क्रिय असते. ते काय बघा मित्रांनो निगेटिव्ह टॅग वर्ड, एक निगेटिव्ह वर्ड या ठिकाणी आलेला आहे निष्क्रिय. ओके लक्षात ठेवा. संवेदना व अवबोध दोन्ही मानसिक प्रक्रियेच्या आधारावर उद्दीपक, ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था ही होत आहे आणि संवेदनाच्या अभावी अवबोध संभवतच नाही अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जे 2 असणार आहे ते अयोग्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल मित्रांनो की संवेदनामध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते, हे या ठिकाणी काय आहे चुकीचा दिलेला आहे. तर अशा प्रकारचे काही शब्द आहे मित्रांनो ते तुम्ही लक्षात ठेवा. जवळपास 3 ते 4 प्रश्न तुम्ही फक्त अशाच प्रकारे त्या ठिकाणी देऊ शकतात पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न काय दिलेला आहे की शेष अवस्थेतील व्यक्तीच्या विविध हालचाली या कारक शक्तीच्या विकासावर अवलंबून असतात. ओके यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. पुन्हा तशाच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे की कोणते विधान योग्य नाही. आपल्याला कारक शक्ती संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो, डेफिनेटली असतो. कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. हे बघा मित्रांनो अयोग्य विधान की कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो, हा काय असणार आहे या ठिकाणी अयोग्य विधान असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 पेपर 1 मध्ये हा प्रश्न आय थिंक विचारला गेला होता मागच्या वर्षी की अध्यापन म्हणजे काय. तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन बरोबर दिलेला आहे की अध्यापन म्हणजे काय. अध्यापन म्हणजे ज्ञान देणे, बरोबर आहे. अध्यापन म्हणजे व्याख्यान देणे, बरोबर आहे. अध्यापन म्हणजे अध्ययनाला प्रवृत्त करणे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि अध्ययन म्हणजे शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे. 4ही ऑप्शन काय आहे, बरोबर असणार आहे मित्रांनो. यालाच आपण पॅडागॉजी असे म्हणतो की म्हणजे 4 पैकी तुम्हाला सर्वात जास्त बेस्ट ऑप्शन जे असतं मित्रांनो ते उत्तर द्यायचं असतो. तर या ठिकाणी जे परीक्षा परिषदेने उत्तर दिलेलं आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 जे असणार आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की परीक्षा परिषदेतर्फे हाच उत्तर दिलेला आहे की अध्ययनाला प्रवृत्त करणे हे काय असणार आहे, अध्यापन म्हणजे अध्ययनाला प्रवृत्त करणे. ऑप्शन क्रमांक
3, कारण अध्ययनामध्ये आपण ज्ञान सुद्धा देतो मित्रांनो, व्याख्यान सुद्धा देतो आणि शिक्षणाला उपकारक वातावरण सुद्धा तयार करतो, परंतु ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। खूप खूप इम्पॉर्टंट आणि खूप मेहनत करून आपण हे 50 प्रश्न या ठिकाणी एकत्र केलेले आहे मित्रांनो। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 दिलेला आहे की व्यक्तिमत्वाची उपागम मांडताना गॅलेलने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीचे असतात। हा प्रश्न आपण मित्रांनो कम्युनिटी टॅबमध्ये लावला होता आणि फक्त 12% लोकांनी प्रश्नाचं उत्तर जवळपास म्हणजे बरोबर दिलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल सागविन हे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण की खूप लोकांचा हा प्रश्न चुकलेला आहे, तुम्ही ते लक्षात ठेवा। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न दिलेला आहे की वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना यांनी मांडली। तर हे बघा मित्रांनो, भावनिक बुद्धिमत्ते संदर्भात तुम्ही फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा डॅनियल गोलमन या ठिकाणी हे नाव तुम्ही लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे। आणि यांच्याबरोबर पीटर सॉल्वी व मेयर हे 3 लोकांचे नाव तुम्ही भावनिक बुद्धिमत्ते संदर्भात लक्षात ठेवा। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न काय दिलेला आहे की एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो। या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो। तर हे बघा हे असणार आहे प्रतिपूरण, काय असणार आहे तर प्रतिपूरण असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे। जवळपास 15 मिनिटं फक्त झालेले आहे मित्रांनो आणि आपण 26 प्रश्न इम्पॉर्टंट 26 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत। पुढचा प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न काय दिलेला आहे बघा, अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही। तर हे बघा मित्रांनो सोपा प्रश्न आहे की पालक अशिक्षित असणे हे शालेय कारण नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान फ्लड्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाचा फायदा नाही। तर हे बघा मित्रांनो जवळपास 10वा प्रश्न आहे, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की परीक्षेला फक्त 3 दिवस बाकी आहे, तुम्हाला हे माहित पाहिजे। तर हे बघा प्रत्यक्ष वर्गात न जाता निष्कर्ष काढता येते हे बरोबर आहे, वर्गातील सामाजिक वातावरण अभ्यासता येतो हे सुद्धा बरोबर आहे, परंतु या ठिकाणी काय दिलेलं आहे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे। हे बघा मित्रांनो निरुपयोगी म्हणजे हा 3रा प्रश्न आहे। आपण जे 27 प्रश्न 28 प्रश्न पाहिले की ज्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह टॅग वर्ड मिळणार आहे मित्रांनो, म्हणजे निगेटिव्ह वर्ड ज्या ठिकाणी तुम्हाला मिळाला तो आपला उत्तर असणार आहे। तर या ठिकाणी काय आहे की शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे आणि अव्ययाच्या सहाय्याने शिक्षकास वर्तनात सुधारणा करता येते। तर ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न तशा संदर्भात विचारलेला आहे की फ्लड्सच्या आंतरक्रिया विश्लेषणात निरीक्षण पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे। पुन्हा अयोग्य प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो अयोग्य बाब कोणती, तर हे बघा वर्गामध्ये निरीक्षकाने शिक्षक व विद्यार्थी दोघेही स्पष्टपणे दिसतील असे बसावे, बरोबर आहे। शिक्षकाला वर्तन प्रकारची यादी पाठ असावी, बरोबर आहे। प्रत्येक 5 सेकंदामध्ये कृतीची नोंद करावी, हे बघा मित्रांनो प्रत्येक 5 सेकंदमध्ये पॉसिबल आहे का कृतीची नोंद करणे, पॉसिबल आहे का, आपण एक शिक्षक आहे आणि आपण प्रत्येक 5 सेकंदमध्ये काही ना काही कृतीची नोंद करत आहे, हे पॉसिबल आहे का, इम्पॉसिबल आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न दिलेला आहे की स्पियरमॅन यांनी बुद्धीच्या उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व काही विशिष्ट घटक मांडले आहेत। खाली दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक कोणता, तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यापैकी जे विशिष्ट घटक असणार आहे ते विज्ञानातील प्रयोग करणे। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 31वा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकतात की स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी ही अध्यापन पद्धती होय। 2024 मध्ये हा प्रश्न पेपर 2 मध्ये विचारला गेला होता आणि याला आपण सामूहिक पद्धती असे म्हणू शकतो मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 32 विचारलेला आहे की व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिमाणकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानांचा वापर करतील, अशा प्रकारे प्रश्न आहे। तर अग्रक संघटक प्रतिमान आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 33
33वा प्रश्न आहे की डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते. ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे बघा मित्रांनो, मूल्य संयोजन, मूल्य समूह, चरित्र किंवा प्रतिचार. तर हे बघा प्रतिचार या ठिकाणी काय असणार आहे, तर योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाच्या पूर्वज्ञानाच्या समस्या शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणीवांचा शोध घेऊन अध्यापन करणे हा बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात. तर हे बघा, उणीवांची शोध घेऊन अध्यापन करणे म्हणजे त्यांची समस्या शोधून उणीवांची जाणीव आपल्याला असली पाहिजे मित्रांनो. ते असणार आहे निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36वा प्रश्न काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 36 विचारलेला आहे की दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते. ही समान घटक उपपत्ती कोणी मांडली. हे बघा मित्रांनो, प्रश्न खूप मोठा केलेला आहे. फक्त प्रश्न असा विचारलेला आहे की समान घटक उपपत्ती कोणाची आहे आणि त्यांनी प्रश्न मोठा केलेला आहे. हे तुम्ही समजून घ्या म्हणजे आपल्याला कॉन्फिडंट येणार आहे मित्रांनो परीक्षेला जाण्या अगोदर. कारण परीक्षेमध्ये जे प्रश्न असतात ते मोठे मोठे प्रश्न असतात, आपल्याला दिसतात खूप मोठे मोठे प्रश्न आहे, परंतु ते विचारता काय आहे की समान घटक उपपत्ती कोणाची आहे, तर थॉर्नडाईकची आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37वा प्रश्न दिलेला आहे की गिलफर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्याच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या. हे बघा मित्रांनो, 3 मिती कोणत्या, तर आशय, क्रिया आणि निर्मिती. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38वा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय अशी व्याख्या कोणी केली आहे, तर मन यांनी केलेली आहे मित्रांनो. पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय अशी व्याख्या कोणी केलेली आहे, तर मन यांनी केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39वा प्रश्न काय आहे बघा, खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे. पुन्हा प्रश्न आला की कोणते विधान अवधानाबाबत असत्य आहे. ऑप्शन दिलेले आहे. अवधान ही एक निवड प्रक्रिया आहे, बरोबर आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते, बरोबर आहे. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला जे 3 असणार आहे ते काय असणार आहे, असत्य विधान असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 40वा प्रश्न दिलेला आहे की चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातील एखादा प्रसंग जशाच्या तसा आठवतो. एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपलटावर जशाच्या तसा साकार होणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते. देखिए दोस्तों, हमने वर्ल्ड कप फाइनल देखा 2011 का. धोनी ने जिस तरीके से 6 लगाया वो चीज़ें आज भी हमको याद है. तो इसको हम क्या कहेंगे, इसको हम कहेंगे दोस्तों अपना ऑप्शन क्रमांक 3 पुनरुत्पादक कल्पना, इसको हम कहेंगे दोस्तों. वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर वीडियो में आपको बेहतर लगती है दोस्तों तो प्लीज़ वीडियो को लाइक कर देंगे. चैनल पर नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कर लेंगे. डिस्क्रिप्शन में जाकर आप हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप चैनल को क्या है ज्वाइन कर सकते हैं, जहां से आपको तमाम अपडेट वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगे दोस्तों. साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन करके दोस्तों आप क्या है हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं दोस्तों. 10 प्रश्न हमारे यहाँ पर रहे. एक बात हम उससे पहले आपको कहना चाहेंगे दोस्तों कि आज गुरुवार करीब 19 नवंबर को हम इस वीडियो को बना रहे दोस्तों. और अभी भी मैं आपको बता रहा हूँ कि हिंदी की जो हमारे क्वेश्चन सेट है दोस्तों, अगर अभी तक आपने उसको हल नहीं किया है तो जस्ट 99 में आपको 10 क्वेश्चन सेट मिल रहे दोस्तों हिंदी विषय के. उसको हल कर परीक्षा में जाएंगे तो डेफिनेटली बहुत ज़्यादा फायदा उसका आपको मिलेगा दोस्तों. क्योंकि हिंदी के जो स्टूडेंट्स है बताया गया है पोल में कि 56% लोगों ने इस बार हिंदी अपनी प्रथम भाषा रखी है दोस्तों. तो मैं आपको बताऊंगा कि हिंदी में अगर आपको बहुत ज्यादा नंबर हासिल करने हैं दोस्तों तो तुरंत हमसे कांटेक्ट कर अभी के अभी में आप उसको परचेस कर क्या है परीक्षा में देखेंगे दोस्तों. परीक्षा में आपको सेम टू सेम प्रश्न क्या है देखने के लिए मिलेंगे. जिस तरीके से हम यहां पर बाल मानस शास्त्रों और अध्यापन शास्त्र के क्वेश्चन देख रहे हैं दोस्तों, इसी तरीके के प्रश्न आपको हिंदी के भी क्या है परीक्षा में देखने के लिए मिलेंगे. प्रश्न क्रमांक 41 पूछा गया की एखाद्या गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला अभ्यस्त अवधान असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42वा प्रश्न दिलेला आहे की व्यक्ती विशिष्ट परिस्थितीला एखाद्या पद्धतीने यश मिळवल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देण्याची तीच पद्धती अवलंबतो. ही थॉर्नडाईकच्या डॅश डॅश उपपत्तीवर सिद्ध झाले आहे. आता हे बघा मित्रांनो, परंतु थॉर्नडाईकची उपपत्ती कोणती, तर चेतक प्रतिसार उपपत्ती अशा प्रकारे असणार आहे. ते प्रतिचार दिलेला आहे.
म्हणजे चेतक प्रतिसाद होता तो, पण परंतु या ठिकाणी प्रतिचार दिलेला आहे, म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा प्रतिचार दिलेला होता. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43 वा प्रश्न आहे की उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश डॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो त्याचे टप्पे म्हणजे उद्दिष्ट निश्चित करून त्याचा क्रम निश्चित केला जातो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला होता. आणि डॉक्टर ब्लूम काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 44 44वा प्रश्न विचारलेला आहे की स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण या घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. क्रियात्मक क्षेत्र, ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, अध्ययनकर्त्याला विवेक्षित पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे साध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढले आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवले. खालीलपैकी कोणत्या घटकांचा साध्य होतो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. प्रत्यभरण म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. शेवटचे 5 प्रश्न राहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 46 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 46 या ठिकाणी विचारलेला आहे की व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व विशिष्ट वर्तनाला बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडवून आणण्यासाठी डॅश डॅश हा अध्यापन प्रकार उपयुक्त असतो. तर हे बघा मित्रांनो, प्रशिक्षण अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आपलं 3 असणार आहे ते बरोबर उत्तर असणार आहे. आता हे बघा मित्रांनो, अनिर्बंध कल्पना म्हणजे काय हे समजून घ्या तुम्ही. हे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. आता अनिर्बंध कल्पना म्हणजे काय, तर हे बघा, पत्त्याचे बंगले बांधणे, ओके, हवेत मनोरे उभारणे, म्हणजे जे अस्तित्वात नसते त्या गोष्टी करणे, परिकथा, भूतकथेंच्या कथा, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या भागात कोणत्या प्रकारात असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अनिर्बंध कल्पना. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48वा प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की एलिझाबेथ हॅरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश गोष्टीवर भर दिला आहे मित्रांनो. तर हे बघा, गेसलच्या मते या ठिकाणी उलटा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. गेसल यांनी कोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे, तर गुण विशेष या गोष्टीवर भर दिलेला आहे. परीक्षा परिषदेतर्फे जे आन्सर की मिळालेली आहे, परंतु या ठिकाणी परिपक्वता असणार आहे की एलिझाबेथ हॅरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना परिपक्वता या गोष्टीवर विशेष भर दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला 1 काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49वा प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देतो आणि जे हवे आहेत ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालतो. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे किंवा दोषामुळे निर्माण होते. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक जे 4 असणार आहे, इच्छानुगामी विचार, म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी शेवटचे 4 दिवस बाकी आहे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही कोणतीही वस्तू फक्त 99 रुपये या ठिकाणी घेऊ शकतात मित्रांनो, कारण आमची हिंदीचे जसे नोट्स आहे, हिंदीचे जशा प्रकारे क्वेश्चन सेट आहे मित्रांनो, कमीत कमी तितकं करून तुम्ही परीक्षेला जा. जो विद्यार्थी आतापर्यंत काहीच केलेलं नाही मित्रांनो, हे कारण इम्पॉर्टंट चीज आहे, म्हणजे सिलेक्टेड जशा प्रकारचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाहत आहोत तशाच प्रकारचे डेटा आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे मित्रांनो. हे सर्व सामग्री तुम्हाला फक्त आणि फक्त 399 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्हाला फक्त हिंदीचे क्वेश्चन सेट पाहिजे पेपर 1 साठी तर ओनली 99 रुपये, हिंदीचे क्वेश्चन सेट पाहिजे मित्रांनो पेपर 2 साठी तर ओनली 99 रुपये. अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक प्राइस ठेवलेला आहे. आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न 10 प्रश्न संच म्हणजे 300 क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो फक्त 99 रुपये. आणि मराठीची नोट्स आणि मराठीचे 400 इम्पॉर्टंट प्रश्न जशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात 50 रुपये तुम्हाला हे 400 प्रश्न मराठी भाषेचे मिळणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. आणि तशाच प्रकारे समाजशास्त्र किंवा परिसर अभ्यास विषयाचे सुद्धा तुम्हाला 400 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो फक्त 50 रुपयामध्ये. तर हे प्रश्न म्हणजे नोट्स, आता नोट्स वाचन करण्याचा वेळ जे आहे मित्रांनो ते संपलेला है दोस्तों. अब नोट्स पढ़कर कोई उपयोग नहीं होगा, आपको सिर्फ और सिर्फ क्वेश्चन आंसर की प्रैक्टिस अगले 3-4 दिन करनी है, क्योंकि टीईटी की परीक्षा में या सीटेट की परीक्षा में दोस्तों यहाँ पर सबसे ज्यादा इंपॉर्टेंट होता है वो टाइम मैनेजमेंट होता है. ये बात को आप समझेंगे और सारी चीजें अगर आप लेंगे दोस्तों तो 399 रुपए में ये सारी चीजें हम आपको देंगे. यहाँ पर क्या है, कॉन्टैक्ट नंबर दिया गया, इस पर व्हाट्सअप करके जल्दी जल्दी क्या है दोस्तों आपको ये परचेस कर लेना है, तुरंत आपको मिल जाएगा दोस्तों. 50 में से आपके नंबर कितने आए आप यहां पर बताकर जाएंगे, कमेंट कर बताना है कि 50 में से कम 30-32 नंबर तो दोस्तों आपके क्या है आने चाहिए अगर आपको पास होना है. प्रश्न पूछा गया कि अनुभवाचे पुरस्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य है. देखिए दोस्तों हिंदी मराठी बला उल्टा पुल्टा कर बहुत ज्यादा मुश्किल हो जा रही है, हिंदी भी बोलना है मराठी भी बोलना है सारी चीजें. चलिए यहां पर 4 ऑप्शन दिए गए,
अनुभव मनावर रेंगाळत नाही, अनुभवाचा प्रयत्न पुन्हा पुन्हा येत नाही. तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. आणि ऑप्शन क्रमांक 2 जे असेल मित्रांनो ते खूप आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. और दोस्तों सीटेट का भी जो है हम 24 तारीख से शुरू करने जा रहे हैं. मतलब यहाँ पर नोट्स वगैरह हमने ऑलरेडी तैयार कर लिए दोस्तों. उसका भी कुछ एडवर्टाइजमेंट आप यहाँ पर देख सकते हैं कि 249 में आपको मराठी पेडागोजी, लैंग्वेज पेडागोजी के नोट्स मिलेंगे दोस्तों. क्योंकि सीटेट जो है वो टीएटी से थोड़ा आसान होता है. जिस तरीके से आपने टीएटी में चांस छोड़ दिया है दोस्तों, तो सीटेट में नहीं छोड़ेंगे. जल्दी जल्दी से पढ़ाई शुरू कर क्या है आप अपनी लाइन लगा लेंगे दोस्तों. और आप जिस तरीके से फंसे हैं सुप्रीम कोर्ट के डिसीजन पे दोस्तों, तो उससे आप छुटकारा पा लेंगे. तो बिल्कुल जल्दी से क्या है आप हमसे कॉन्टेक्ट कर हम आपको गाइड भी करेंगे और हम आपको क्या है दोस्तों पास भी करके देंगे. ये बात की गारंटी हम आपको यहां पर देते हैं दोस्तों. फिलहाल वीडियो में इतना ही. वीडियो बेहतर लगी तो प्लीज लाइक कीजिए. चैनल पे